Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात महिला मेळावा जो आहे तो पार पडतोय. आपल्यासोबत रोहित दादा आहेत. दादा, प्रचाराला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. शेवटच्या 2 दिवसात प्रचार कसा असणार आहे? काय आता लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यानंतर प्रचार कसा असतो, उत्साहाने असतो आणि तोच उत्साह हा तुतारी वाजवणारा माणूस आणि पवार साहेबांची जी पार्टी आणि सुप्रियाताई इथून ज्या उभ्या आहेत त्यांच्या बाजूने लोक आता मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे ही लढाई सामान्य लोक विरुद्ध भाजप झालेली आपण सगळे बघू शकतो. काल तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट केली होती की बारामती सहकारी बँकेतून 500 रुपयाच्या नोटा गायब झालेल्या आहेत. कुठेतरी धनशक्तीचा वापर होत असल्याचं सुद्धा संशय तुम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होते. तुम्ही कुठल्याही बँकच्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचारा, नाहीतर सामान्य एखाद्या व्यक्तीला जो आता नोटा घ्यायला जायचं म्हणतोय त्याला 500च्या नोटा मिळत नाहीत. PDCC बँकेतून सुद्धा नोटा कुठेतरी गायब झाल्यात. आता का गायब झालं, का योगायोग, हे आपल्याला बघावं लागेल. काल मोदींनी TV9ला मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी म्हणले की पवारांमध्ये वारसेवरून वाद सुरू आहेत. पुतण्याला नेतृत्व द्यायचं की मुलीला, यावरून खरं तर तो वाद आहे. ते या वयात कुटुंब सांभाळू शकत नाहीत. महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदी साहेब कधीही मीडियासमोर जात नाहीत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राची जी काही परिस्थिती आहे राजकीय, ती बघून मोदी साहेबांना एक स्पेशल बाईट मराठी चॅनलला द्यावी लागली. त्याचा अर्थ पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण केलेलं आहे ते आता मोदी साहेबांना काय तुटेना. आणि पवार साहेबांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलेलं आहे. सहसा हे काय करत होते, अजितदादांना जवळ करून मराठी माणसाला झुकवण्याचा प्रयत्न केला. पण पवार साहेबांनी दाखवून दिलं की बाबांनो, मराठी माणसांच्या नादी तुम्ही लागू नका. मराठी माणूस हा दिल्लीसमोर झुकत नाही, उलट दिल्लीला आपल्यासमोर झुकवतो. आणि आज पवारसाहेबांच्या बाबतीत ते इतके घाबरलेत आणि त्यामुळेच कुठंतरी त्यांना एक वेगळं महाराष्ट्र लेवलचं घ्यावं लागलं. आणि त्याच्यात जे स्टेटमेंट ज्यांनी केलं की ज्याच्यामध्ये शरद पवार साहेबांना कुटुंब सांभाळता येत नाही. अहो, मला मोदी साहेबांना सांगायचं, तुमच्या कुटुंबाबद्दल अख्खे दुनियाला माहिती आहे, त्यामुळे आपण त्या बाबतीत बोलू नये. आणि पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार कुटुंब नाही, या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी जनता हे पवार साहेबांचं कुटुंब आहे. साहेबांच्या नादी लागू नका. काल त्यांनी असं सुद्धा म्हणले की उद्धव ठाकरे हे लालचेपोटी मुख्यमंत्री झाले होते. जनता आमच्यासोबत आहे. जनतेचा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर राग आहे. जनता जर तुमच्याबरोबर असेल तर स्पेशल रिपोर्ट का करावा लागला? TV9ला तिथं का बोलवावं लागलं? महाराष्ट्रामध्ये हे सगळे चॅनल चांगल्या पद्धतीने बघितले जातात आणि मग तुम्ही मराठी लोकांना प्रभाव आणण्यासाठी पार दिल्लीला बोलवता प्रायव्हेट प्लेनली, तिथं तुम्ही बैठक घेता. त्याचा अर्थ कुठंतरी तुम्ही भाजप हे महाविकास आघाडीला, पवारसाहेबाला घाबरले हेच सिद्ध होतं. त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्याबद्दल जे काय बोलाल, नाहीतर साहेबांबद्दल जे काय बोलाल, ते फक्त भीतीपोटी बोलताय असं आमचं मत आहे. ते म्हणले उद्धव ठाकरे आता यापुढे जेव्हा अडचणीत असतील तेव्हा मोदीसाठी फक्त मोदी त्यांच्यासाठी पुढे कधीही उभे असतील. एक प्रकारे पुन्हा एकदा ठाकरेंसाठी त्यांनी 2024 हे इलेक्शन 4 जून 2024 नंतर मोदी साहेब आणि भाजप सत्तेत येणारच नाही, हे कुठे आता स्पष्टपणे दिसायला लागले. त्यामुळे त्यांनी, मला असं वाटतं की त्यांच्या सरकारच्याबद्दल जास्त बघावं, ते कसं टिकेल. आम्ही आमच्या पद्धतीने या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहोत. बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं आणि खरं तर मी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच त्यांना खरी श्रद्धांजली दिली असं त्यांनी म्हटलेलं. काय केलं? मी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला हीच त्यांना खरी श्रद्धांजली. खरी शिवसेना कुठे आहे? एकनाथ शिंदे साहेबांकडे. डुप्लिकेट शिवसेना त्यांच्याकडे आहे. ती सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष हा मराठी अस्मिता टिकवण्यासाठी चालू केला, तुमचेच नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात मी पुन्हा आलो 2 पक्ष फोडून. म्हणजे तुम्ही तो पक्ष फोडला. हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा या विषयाच्या विरोधात आहे. त्यामुळे तुम्ही किती काय बोलला तरी जनता तुम्हाला या लोकशाहीच्या मार्गातून नक्कीच धडा शिकवेल असं आम्हाला वाटतं. ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका पॉर्न स्टारला यामध्ये वापरण्यात आले. कोणी? चित्रा वाघ. कोणाला? जाहिरातीमध्ये ठाकरे गटाची एक जाहिरात आहे प्रचाराची. अहो, रेमन रेड्डी जे आहेत, रेमन रेड्डी का कोण, जे भाजपचे खालचे, प्रज्वल रेड्डी जे खालचे भाजपचे उमेदवार आहेत, 300 केसेस आहेत बलात्काराच्या त्याच्या विरोधात. आणि त्याच्या प्रचारासाठी कोण जाते तर मोदी साहेब जातात. अहो, मणिपूर तुम्ही थांबवू शकला नाही. या देशामध्ये महिलांवरचा अत्याचार वाढत चालला आहे आणि तुम्हाला कोणाला उमेदवारी देताय? तर एक असा व्यक्ती ज्याच्यावर 300 बलात्काराच्या केसेस आहे, ह्याच्यावरूनच कळतं तुमची या भाजपची विचारसरणी काय. नक्कीच. खरं तर प्रचारादरम्यान असा आरोप होतो की मोदी 400 पार गेल्यावर संविधान बदलतील. मात्र त्यांनी त्यावर काल एक विधान केलेलं आहे, आम्ही संविधान बदलायचं पाप करणार नाही. उलट जेव्हा सरकार येईल तेव्हा वर्षभर आम्ही संविधान. त्यांना हे बोलावं लागतं. ह्याच्यावरूनच कळतंय की लोकात आता कळलं आहे की भाजप संविधान बदलणार आणि ते बदलू नये
म्हणून कुठेतरी आता भाजपच्या विरोधात जायचं. आणि ही गोष्ट त्यांना कळाल्यानंतर जे काही त्यांचे नेते इतर बरेच नेते बोलले होते की संविधान बदलायचं, आता फक्त ते मलमपट्टी करतायत. जर ते खरं सत्तेत आले तर 100% ते संविधान बदलतील, हे आम्हालाही माहिती, लोकांनाही माहिती. आणि हे गोष्ट, हे सिक्रेट लोकांना कळाल्यामुळे आता टी व्हीच्या माध्यमातून मी बदलणार नाही असं म्हणतात. अहो, गुजरातला खासदार बिनविरोध झाला, ते सुद्धा दबावतंत्र वापरून. तिथं मतदान मोजणीला तिथं तुम्ही दबावतंत्राचा वापर करता. हे जे काय आहे ना, हे लोकांना कळलेलं आहे. संविधान भाजप बदलणार, त्यामुळे आपल्याला भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचं. धन्यवाद. तर विविध राजकीय प्रश्नांवर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, बारामती, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.